विचार करा, एक साधी पेन्सिल बनवणारी कंपनी जागतिक महासत्ता कशी बनवू शकते. जिथे दिग्गज कंपन्या आधीच पाय रोवून होत्या, तिथे दोन मराठी तरुणांनी पेन्सिलचा आकार बदलून संपूर्ण मार्केट कसं बदललं. 1970च्या दशकात गुजरातच्या उमरगावमध्ये रसिकलाल आणि मनसुखलाल रजनी हे दोन तरुण एका पेन्सिल कंपनीत नोकरी करत होते. त्यांनी पाहिलं की बाजारात सर्वच कंपन्या एकाच साच्यात अडकलेल्या होत्या. तोच गोल आकार, तीच डिझाईन आणि तीच जुनी पद्धत, आणि मुलांसाठी ती गोल पेन्सिल पकडणं कधी कधी कठीण जायचं. या दोघांनी स्वतःची कंपनी सुरू केली, जिचं नाव पुढे डॉम्स असं पडलं. त्यांनी एक धाडसी प्रयोग केला. जिथे संपूर्ण इंडस्ट्री गोल पेन्सिल बनवत होती, तिथे डॉम्सने त्रिकोणी पेन्सिल बाजारात आणली. ही पेन्सिल फॅशन नव्हती. या आकारामुळे पेन्सिलवरची पकड मजबूत झाली, ज्यामुळे मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यास मदत झाली. एका छोट्या बदलाने प्रोडक्ट युनिक बनलं. खरा ट्विस्ट आला 2012 मध्ये, जेव्हा फिला या इटालियन मल्टीनॅशनल कंपनीने डॉम्स मध्ये रस दाखवला आणि थेट 91% हिस्सा खरेदी केला. लोकांना वाटलं भारतीय संस्थापकांनी नियंत्रण गमावलं, पण हा तर मास्टर स्ट्रोक होता. या कारणामुळे डॉम्सला फिलाचं जागतिक नेटवर्क मिळालं आणि एका भारतीय ब्रँडसाठी जगभराची दार उघडली गेली.